अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर किचनमध्ये आल्या आल्या मी सर्वात आधी जे आहे काउंटरटॉप पुसून घेते. तर रात्री तर आपण पुसतच असतो, पण सकाळी कसं एकदा स्वयंपाकाच्या आधी जर आपण पुसून घेतलं तर बरं पडते. कसं आज माझा उपवास होता आणि असं काही खरकटं वगैरे काउंटरटॉप नव्हतं, पण म्हटलं आता आज आपला उपवास आहे तर आपण पुसून घेऊया. आणि तशी पण मला आता सवय पडली आहे, असे छोटे कापड जे आहे मी कापून ठेवले आहे. जे आपल्याकडे जुने कपडे असतात तेच कापड आपण पुसायला घ्यायचे, दुसरे काही दुकाना वगैरेमधून विकत आणायचे नाही. काही नसतं ते, त्या कापडाने व्यवस्थित क्लिनिंग होत नाही. जेवढे आपल्या घरातले टी शर्ट आहे, बनियांचे कपडे आहे त्यांनी क्लिनिंग होते. तशी जी आहे बाहेरून आपण विकत जे कापड आणतो ते नवीन असतात आणि सॉफ्ट झालेलं नसतात, त्याच्यामुळे एवढी चांगली क्लिनिंग होत नाही. असा आता माझा अनुभव आहे. म्हणून मी जे काही घरात कापड आहे त्यानीच क्लिनिंग करते. त्याचा पण यूज होते, त्या कापडांचा पण यूज होते आणि क्लिनिंग पण जे आहे ते चांगली होते. तर आता मला इथे साबुदाणा बनवायचा होता, तर मी काय केलं, आधी आलू छिलून घेतला. बाहेरून त्याचं जे साल आहे आलूचं काढून घेतलं, कारण साबुदाण्यामध्ये छिलक्यासकट आलू चांगला लागत नाही. आणि मिरची चिरून घेतली. आम्ही तर फक्त जे साबुदाणा बनवत असतो इकडे महाशिवरात्रीला आमच्याकडे, फक्त आम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि काय म्हणते त्याला मिरची आणि बटाटा टाकत असतो. बाकी आम्ही जास्त काही त्याच्यात टाकत नाही. कोणी कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं टाकतात, पण प्रत्येकाकडे जे आहे वेगळं वेगळं असतं. तर आमच्याकडे ते चालत नाही. तर आम्ही काही म्हणजे एवढं सगळं टाकत नाही. जे काही सिंपल आहे ते टाकतो. तसंच आमच्याकडे लाल तिखट पण चालत नाही. तुम्ही म्हणाल आता लाल तिखट आणि हिरवी मिरची यामध्ये काय फरक आहे? तर फरक असा पण असू शकतो, जेव्हा आपण लाल तिखट दळून आणतो तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे स्टोअर करायच्या वेळेस जेव्हा आपण खाली त्याच्यामध्ये मीठ वगैरे ठेवत असतो, मीठ पण कसं उपवासाला चालत नाही. त्यामध्ये आयोडीन वगैरे असतं, त्याच्यामुळे मीठ आपल्याला हे चालत नाही. आपण सेंधव मीठ जे आहे उपवासाला खात असतो. आणि दुसरं म्हणजे मी माझ्या आईला तिखट दळताना बघितलं, तर ती माझी आई त्या तिखटामध्ये जे वर्षभराचं तिखट जी साठवून ठेवते त्याच्यामध्ये धने, जिरं असं टाकून ठेवायची. तर त्याच्यामुळे धने वगैरे जे आहे आमच्याकडे उपवासाला चालत नाही. तुम्हाला आधी सांगितलं मी, कोथिंबीर चालत नाही. तो कोथिंबीर धन्यापासूनच मिळते. तर ते कोथिंबीरीलाच जे आहे धने लागतात, तर त्याच्यामुळे ते चालत नसेल. मे बी हे रिझन असेल. तर त्याच्यामुळे आम्ही लाल तिखटाचा वापर अजिबात करत नाही. जे काही फराळाचे पदार्थ करतो तर त्याच्यामध्ये फक्त आम्ही जे आहे हिरवी मिरची टाकतो. तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की हे जे सगळं सामान आणलं आहे ते उद्याचा उपवास आहे, म्हणून म्हणून माझ्या मिस्टरांनी हे सामान आणलं आहे. आणि हृदयाला कफ आहे आणि तिला दही खूप आवडते, तर दही जे आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे. तर लगेच मी जे पॅकेट आहे धुतले आणि तसेच्या तसे फ्रीजमध्ये ठेवले आणि ते रिकामे पण केले नाही. आता हृदया झोपली आहे तर सावकाश जे आहे ते दह्याचे पॅकेट रिकामे केले. एक जो आधीचा डब्बा होता त्याच्यामध्ये आधीचं दही होतं, ते आज वापरायला येऊन जाईल. आणि जो नवीन दह्याने भरून ठेवलेला डबा आहे तो रात्री पण त्या डब्यातलं दही घेता येते. रात्री त्याचं ताक वगैरे बनवता येते मस्त. तर अशा प्रकारे जे आहे उसळ वगैरे बनवून घेतलं. म्हटलं आज आता थोडं जे फ्रूट्स वगैरे चिरून घ्यावं. कसं आपण कोणी कोणी तिखट खातं एक टाईम, कोणी कोणी तिखट खात नाही. तर माझं कसं आहे, माझा एकदम असा उपवास माझ्याकडून होत नाही. तर मी एवढा काही स्ट्रिक्ट असा उपवास करत नाही. मी सगळं खाऊन जे आहे तो उपवास करते. बिलकुल माझ्या असा बॉडीला कुठे त्रास होईल असं मी उपवास करत नाही. कारण दिवसभर एवढे कामं असतात आणि लहान बाळाला पण सांभाळायचं असतं आणि स्ट्रेस असतोच थोडाफार आपल्याला कामांचा. आणि लहान मुलं अशी चिडचिड करतात, त्याच्यामुळे पण आपली चिडचिड होत राहते. तर आपलं जर पोट भरून असलं ना तर आपण ते सगळे कामं आहे ते व्यवस्थित करू. आणि आपलं जर पोट भरून नसलं ना तर आपल्यालाच विकनेस येईल आणि दुसऱ्या दिवशी आपण काहीच करू शकत नाही. तर असं मी करून बघितलं एकदा. जेव्हा हरतालिकेचा उपवास होता माझा तेव्हा मी एक टाईम जे आहे ते काहीच नव्हतं खाल्लं, नुसतं जे गोड आहे तेच खाल्लं होतं. गोडातही जास्त काही खाल्लं नव्हतं, फक्त केळी वगैरेच खाल्लं होतं. आणि मग मला दुसऱ्या दिवशी एवढी भयानक ॲसिडिटी झाली, एवढं माझं डोकं दुखायला लागलं आणि मी आजारी पडली. त्याच्यामुळे देव काही असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्या. तर त्याच्यामुळे मी एवढा काही स्ट्रिक्ट उपवास करत नाही. तर आली मी, माझं तिकडचं काम झालं, किचनमधलं फ्रूट्स वगैरे कापून झाले. मग हृदयाला उठवायला आली. ती
तिचं कसं आहे सकाळी लवकर उठत नाही आणि दुपारी पण मस्त झोपते, 3-4 तास ती झोपते दुपारी. आणि तिचं कसं आहे रात्री 12 वाजेपर्यंत झोपत नाही ती. 12 वाजेपर्यंत मला जागं ठेवते आणि मला सकाळी 6 वाजताच उठावं लागतं आणि रात्री पण ती मध्ये-मध्ये उठते. तर माझी जी आहे बिलकुल झोप नाही होत. मला असं वाटते मी की 5 ते 6 तास झोपत असेल हार्डली. त्याच्यावर मी झोपत नाही. आणि दुपारी पण असं आहे मला थोडं व्हॉईस ओव्हरचं काम जे असते ते मी हृदया झोपल्यावर दुपारी करत असते. आणि व्हॉईस ओव्हर झाल्यावर लगेच जे आहे व्हिडिओ अपलोड करायचा असतो, त्याच्यात पण माझा अर्धा तास जातो. टॅग वगैरे लावण्यात, सगळं करण्यात, हेडिंग वगैरे टायटल वगैरे देण्यामध्ये वेळ जातो. तर बिलकुलही माझी झोप होत नाही आहे इतक्यामध्ये. पण असं वाटते की नाही, आपण जर कंटाळा केला तर आपल्याकडून काहीच होणार नाही. आणि आता जर आपण एखादी काम हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय आपण सोडायला नाही पाहिजे. तर काल मी लाईव्ह आली होती. असं पहिल्यांदा मी लाईव्ह आली. मी असं काही कन्फर्म वगैरे कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकली नव्हती की मी उद्या एवढ्या वाजता लाईव्ह येईन. सहज आम्ही मंदिरात गेलो तिघं पण. हृदयाचे पप्पा आल्यावर आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर म्हटलं चला इथलं मंदिर पण मी तुम्हाला दाखवते. छान मंदिर आहे. तिथे महाप्रसाद वगैरे वाटणं सुरू होतं. तर ते दाखवायसाठी म्हटलं लाईव्ह यावं. तर एक ताई होत्या काल, त्या माझं लाईव्ह बघत होत्या आणि माझ्याशी चॅट करत होत्या लाईव्हवर. तर त्या म्हणत होत्या की आम्ही कोली आहोत आणि मला 3 वाजताच उठावं लागतं. तर आणि 4 वर्षाची मुलगी पण आहे त्यांची आणि ती पण थोडी त्रास देते. तर त्यांचं जे बोलणं ऐकलं मी, तर मला असं काहीच वाटलं नाही की मला लवकर उठावं लागतं आणि माझी झोप होत नाही. तर त्यांना मी म्हटलं जर आपल्याला काही करायचं आहे, आपल्या मिस्टरांना मदत करायची आहे, कसं त्यांना पण कसं त्यांची बोट वगैरे जे आहे, त्यांचे बोट वगैरेचे जे काम आहे ते त्यांना सकाळीच करावं लागतं. आणि आपण जर आपल्या मिस्टरांना कामामध्ये मदत केली तर ते चांगलंच आहे. आता थोडंसं स्ट्रगल होईल, पण पुढे आपण फ्युचरमध्ये आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलंच करणार आहोत, असं मी त्या ताईंना सांगितलं. खूप छान वाटलं मला त्या ताईंशी बोलून. मी पहिल्यांदाच त्यांच्याशी बोलली काल. तर त्या म्हणत होत्या की मी तुमचे व्लॉग जे आहे डेली बघत असते. मला खूप आवडते तुम्ही जे किचन क्लिनिंग वगैरे करता, तर ते मला खूप आवडते. तर मला खूप छान वाटलं असं त्यांचं जे आहे फीडबॅक ऐकून. तर मिस्टरांचा डबा वगैरे भरून दिला. टिफिनमध्ये मी साबुदाण्याची उसळ आणि राजगिऱ्याचा जो लाडू आहे ते असतातच. हृदयासाठी आम्ही राजगिऱ्याचे लाडू आणून ठेवतो. राजगिरा कसं लहान मुलांना खाणं खूप चांगलं राहते, म्हणून राजगिरा नेहमीच असतो घरी. आणि शिरा वगैरे करून देते म्हटलं तर हृदयाला आवडत नाही शिरा राजगिऱ्याचा, तर त्याच्यामुळे लाडूचं पॅकेट तर असते, तर तो एक लाडू दिला स्वीटमध्ये. आणि चिवडा त्यांनी विकतच आणला होता मिस्टरांनी, आणि फ्रूट्स वगैरे थोडे डब्यामध्ये दिले, जेणेकरून मध्ये पण नंतर उसळ वगैरे खाऊन साबुदाण्याची नंतर पण त्यांना जर भूक लागली तर ते टिफिन वगैरे उघडून कधी पण खाऊ शकतात स्नॅक्ससारखं जर असलं तर. मिस्टरांचा कसा कंटिन्यू असा उपवास होत नाही, त्यांना भूक लागते, त्यांना असं जे आहे पूर्ण जेवण लागतं. आता त्यांना सवय पडली आहे वरण भात भाजी पोळी असा पूर्ण टिफिन न्यायचा. तर अशा प्रकारे मी पूर्ण टिफिन वगैरे बनवून घेतला. आणि आता मिस्टरांची जायची वेळ होते, तर त्याच्या आधी मी कसं घरं वगैरे झाडून घेते. फक्त मला घरं पुसायचे राहतात. कधी कधी ना मी लवकर उठून जाते 5:30ला वगैरे. जर मला जाग आली तर मग मी उठून जाते आणि माझा स्वयंपाक जो आहे 6:30 पावणे 7पर्यंत होऊन जातो. मग मला एवढा वेळ भेटतो की माझं जे आहे सगळे कामं होतात, फक्त कपडे धुवायचे आणि पूजा करायची राहून जाते. तर पूजा करायचं मी आधी करत नाही, कारण माझं जे आहे मंदिर वरती आहे आणि एकदम छोटंसं मंदिर आहे. तर मला आधी जे आहे की गॅसचा ओटा तो स्वच्छ करावा लागतो. गॅस ओटा स्वच्छ झाला एकदाचा की मी सगळे देव जे आहे गॅस ओट्यावर ठेवते आणि नंतर तिथेच सगळे जे देव धुते. देव धुतल्यावर मी सगळे मग देवपाटात नेऊन ठेवते. तर ही मला प्रोसेस करावं लागतं. तर आधी मला गॅस ओटा क्लीन मी करून घेते पूर्ण, नंतर मग मी देवपूजा करते. नंतर जे आहे माझे कपडे वगैरे धुणे, कपडे वाळू घालणे हे कामं असते. आणि तसं पण घरातली पूर्ण क्लिनिंग झाल्याशिवाय, घर सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय आणि झाडून वगैरे पोछा वगैरे मारल्याशिवाय आपण काही देवपूजा करायला घेत नाही. तर थोडा उशीर होतो, जास्त उशीर काही होत नाही. लवकर उठते, लवकर कामं होऊन जाते माझे. आणि आधी तर मी यूट्यूबला यायच्या आधी माझा तर इतके कामं लवकर होऊन जायचे, माझे 10 वाजताच कामं होऊन जायचे. आणि मला काहीच असं समजत नव्हतं की मी दिवसभर काय करू. आणि एवढ्या फास्ट कामं एक झालं की दुसरे काम करायचं. मी जेव्हापासून आई झाली ना तेव्हापासून मी ही रुटीनमध्ये आणलं की आता हे काम झालं का लगेच नेक्स्ट करू. आता हृदया झोपली होती तेवढ्या वेळात मी माझं पूर्ण जे आहे किचनमधलं पूर्ण आवरून घेतलं. आणि हृदया उठली तोपर्यंत फक्त मला झाडायचं बाकी होतं आणि मिस्टरांना
जे आहे ऑफिससाठी ते खाली जातात, तर हृदयाला पण मी खाली घेऊन जातो. तिला एक चक्कर पाहिजे असतं गाडीवर. तर त्यांना पण आम्ही खाली सोडायला गेलो. आणि म्हणजे म्हणजे कसं आहे ना, तेव्हापासून मला म्हणजे हृदया करूच द्यायची नाही कामं, आणि हृदया जर झोपली तर मी अशी डबल स्पीडनी रोबोटिक मोडमध्ये मी यायची आणि सगळे जे कामं आहे ते करून घ्यायची. तर आता अशी सवय पडली आहे. आता असं वाटते हृदया झोपली आहे किंवा खाली वगैरे गेली आहे किंवा मिस्टरांसोबत खेळत आहे, तर तोपर्यंत मी काय काय करू आणि काय काय नाही. तेव्हापासून एवढी मला सवय लागली आहे की एकही काम पेंडिंग मी ठेवत नाही. आजपर्यंत जरी तुम्ही माझे सगळे व्लॉग बघितले असेल, तर तुम्हाला त्यामधून कळलंच असेल की मी एक नाही तर एक माझं सुरूच असते. काही ना काही मी तर उकरून काढतच असते. कधी कबर्ड काढेल, तर कधी कबर्डच्या वरचा कप्पा काढेल, कधी कूलर पुसेल, कधी TV पुसेल, कधी फ्रीज, कधी कॅबिनेट्स पुसेल. तर असं माझं सुरू असते. आणि जास्त काही मोठं नाही आहे माझं 1 BHK. तर काल मला म्हणजे 2-3 दिवसाआधी मला एका ताईंची कमेंट आली होती की होम टूर द्या तुमचं. तर माझी अशी इच्छा आहे की मी आधी किचन टूर द्यावं. आता माझा थोडा सबस्क्रायबर बेस पण थोडा चांगला झाला आहे, तर आता माझी इच्छा आहे की किचन टूर द्यावं. पण मला तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा, मी होम टूर देऊ की किचन टूर देऊ? मी खूप कन्फ्यूज झाली आहे यामध्ये की मी आधी काय करू? तर तसं मला प्रिपरेशन करावं लागेल, घर पण व्यवस्थित करावं लागेल, परत एकदा जी घराची आहे ती क्लिनिंग करावं लागेल. ऑब्व्हियसली मला तुमच्यासोबत जे आहे माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू, सगळ्या जागा मला शेअर करायच्या आहे. तर तुम्ही आता बघितली असेल, मी रोज तुम्हाला मी माझ्या क्लिनिंगविषयी काय सांगू? तुम्हाला आता माझी क्लिनिंग लक्षात आलीच असेल, मी कशाप्रकारे क्लिनिंग करते, काय करते. आणि ज्यांना माझ्या क्लिनिंगविषयी डिटेल माहीत नाही, मी काय यूज करते, काय वापरते, कधी काय वापरते, कधी तो छोटा स्प्रे वापरते, कधी हा स्प्रे वापरते, तर मी ऑलरेडी सगळे व्हिडिओ अपलोड करून ठेवले आहे. त्या रिलेटेड तुम्ही जाऊन बघू शकता. आणि हो, याच्यापुढे पण असे क्लिनिंग रिलेटेड व्हिडिओ, किचन रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी येणारच आहे. आणि रोज जे आहे मी प्रयत्नात राहते की कशाप्रकारे मी म्हणजे चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवू आणि कशाप्रकारे जे आहे माझ्या ऑडियन्सला आहे जे चांगलं म्हणजे हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करू, हेच माझे प्रयत्न असते. तर ही तर आपली रुटीन सगळ्यांच्या घरी कॉमन असते की आपण घरं वगैरे झाडतो, व्यवस्थित वरांडा वगैरे जे काही आपल्या घरी आहे ते. तर माझं असं छोट्या प्रमाणात आहे, तर माझे कामं जे आहे ते लवकर होऊन जातात. आणि तुमचे घरं वगैरे मोठे असेल, तुमची फॅमिली वगैरे मोठी असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला खूप वेळ लागतो आणि खूप सारे जे आहे तुम्हाला एफर्ट्स घ्यावं लागते. आणि छोटं घर असलं तरी तेवढेच एफर्ट्स असतात आणि मोठं घर असलं तरी तेवढेच एफर्ट्स असतात असं मला वाटते. कारण डिपेंड करते आपण किती क्लिनिंग करतो आणि किती मेंटेन ठेवतो आपल्या घराला, यावर पण डिपेंड करते. जसं की माझी रोज क्लिनिंग आता तुम्ही बघता, मी रोज जरी काही क्लिनिंग म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये माझं जे आहे घराला माझ्या म्हणजे हॉलमध्ये माझ्या काही TV युनिट नाही आहे, तर फक्त एक TV आहे. तर त्या TVवरून मी हात फिरवत असते आणि फ्रीजवरून हात फिरवत असते. हे तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आले आहे. म्हणून मी जे आहे ते आज या व्हिडिओमध्ये ते शूट केलं नाही आहे. कारण तेच काय दाखवायचं असं पण मला असं वाटते, काय शूट करू आणि काय नाही. आणि एवढ्या छोट्या 1 BHKमध्ये मी तुम्हाला दाखवणार पण काय आहे. तरी तुम्ही मला एवढा सपोर्ट करता, एवढं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. म्हणजे तुम्ही मला कमेंट करून सांगता की मला तुमचे व्हिडिओ आवडते, तर मला खूप असं छान वाटते आणि खूप असं प्रोत्साहन मिळते की आणखी असे छान छान व्हिडिओ मी बनवावं. तर छोटासा असा TV आहे, पुसायला काहीच वेळ लागत नाही आणि फ्रीज पण पुसायला काहीच वेळ लागत नाही. तर मी TVचे शूट घेतलं आणि फ्रीजचं शूट घेतलं नाही. आणि हृदयाची पण आंघोळ करून दिली, हृदयाची टकली केली आहे. तर तुम्हाला मी एकदम दाखवलं नव्हतं, कारण हृदयाला जर टकली म्हटलं ना, थोडीशी अशी करते ती. तर बघू शकता, मी आज म्हटलं पूजा पण दाखवून देते. मी पूजा करायला पण मला आता म्हणजे छोटंसंच असं मंदिर आहे तिथे ऑलरेडी होतं तिथे असं मंदिर अटकवायचं. तर आमच्या ज्या ओनर आहे त्या काकू, त्या बोलल्या की आता तुमची जोपर्यंत मुलगी लहान आहे तोपर्यंत तुम्ही वरच ठेवा देव. आणि मला पण असं अनुभवलं की जेव्हा पण मी देव धुवायला खाली काढते, हृदया जेव्हा लहान होती ना, तेव्हा तर मला देवपूजा पण करायला भेटत नव्हती. सगळे कामं जे आहे सोडून टाकावं लागत होते आणि तसंच बसून तिला घेऊन बसावं लागत होतं. आता मोठी झाली आहे, आता तिला समजते, मम्मा रागवते, मम्मा लाड करते, हे सगळ्या ज्या फीलिंग्स आहेत तिला आता समजायला लागल्या आहे. आणि आज महाशिवरात्री आहे आणि महादेवाची माझ्याकडे पिंड नाही आहे. फक्त माझ्याकडे जेवढे मला लग्नात देव मिळाले आहे, माझ्या घरच्यांनी मला देव दिले. आमच्याकडे देव देतात लग्न जेव्हा होते मुलीला. तर अन्नपूर्णा आहे, गणपती आहे आणि स्वामी समर्थांची मूर्ती आम्ही पुणेमधूनच घेतलं होतं. जेव्हा आम्ही आळंदीला गेलो होतो, तेव्हा तिथलीच ती स्वामी समर्थांची मूर्ती आहे.
तर बस एवढे माझ्याकडे देव आहे आणि एक छोटंसं गाय वासरू आहे आणि एक छोटासा चांदीचा कॉईन आहे. आणि कसं आहे ना, छोटं बाळ होतं आणि पूजा पण मी करू शकत नव्हती आणि तिलाच बघत राहावं लागत होतं आणि तिलाच घेत लागत होतं. नुसती रडायची, लहान होती तेव्हा खूप त्रास दिला हृदयाने. तर कोणते कोणते लेकरं कसे शांत असतात, पण हृदयाचं तसं नव्हतं. ती अशी चिडचिडी होती आणि अशी खूप रडकी होती. आता पण तशीच आहे ती थोडी. आता पण अशी लगेच कोणाकडे जात नाही. थोडीशी अशी चिपकू आहे मम्मीला आणि पप्पाला. मम्मी पप्पाशिवाय तिला दुसरं कोणीच लागत नाही. आणि असे जर लेकरं असले ना, तर आई-बाबांना त्रास होतो. पण चला जाऊ द्या, किती दिवस होणार. आता 3 वर्षाची झाली का ती शाळेतच जाणार आहे. चला असो. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.